झी 24 तास एक पाऊल पुढे. इंग्रजांच्या विषयी आपण बोललो, पोर्तुगीजांच्या विषयी एखाद्या लढाईचा आपण फोंड्याची लढाई तर फार जबरदस्त आहे. आणि फोंड्याची लढाई शिवाय फोंड्याचा किल्लेदार, या किल्लेदार माझं फार प्रेम आहे. या किल्लेदाराचं नाव आहे मोहम्मद खान. तो कसा आहे पाहतो नकाशे जरी पहा. इतिहास वाचताना पुस्तकं जशी वाचावी तसे नकाशे वाचले पाहिजेत. आमच्या आनंदराव पाळ्यांनी फार मोठं काम करून ठेवले, नकाशे काढले सगळे किल्ल्यांचे. त्यामुळे आपल्याला नकाशात तो किल्ला कुठे आहे हे आपल्याला लक्षात येतं. सैन्य सगळं फार उत्तम नकाशा सारखं साधन नाही. आत्ता मुद्दा तो आहे की फोंड्याचा जो किल्लेदार होता त्याचं नाव होतं मोहम्मद खान. याला एका बाजूनी आदिलशाह शत्रू आहे, एका बाजूनी पोर्तुगीज शत्रू आहे, एका बाजूनी सावंतवाडीकर भोसले विरोध करतातच आहेत, आणि एका बाजूने खालच्या बाजूला जे सांप्रदायिक राजे होते ना कर्नाटकातले ते विरोध करतायत. अशा विरोधात सापडलेला हा मोहम्मद खान हा स्वराज्याशी अत्यंत निष्ठावंत आहे. तो लढतोय. फोंड्याचा किल्ला जिंकण्याकरता फ्रान्सिस्को टॉयरा, आपण समाजवारांच्या काळात बोलतोय मी आता, पण फ्रान्सिस्को टॉयरा या नावाचा पोर्तुगीज गव्हर्नर जनरल हा तारीख 19 नोव्हेंबर 1683 शिवाजीच्या मृत्यूच्या 3 वर्षांनी तो फोंड्यावर चाल करून आला. 8,000 सैन्य घेऊन आला हा टॉयरा. आणि त्याचा पराभव या या मोहम्मद खाननी केला. आणि किल्ल्यात माणसं किती आहेत? 300. बाहेर हल्ला किती आलाय? 8,000. 8,000चा पराभव त्यांनी केला. समजलं नाही. त्यामध्ये व्यंकोजी आपला येसाजी कंक आणि येसाजी कंकाचा मुलगा कृष्णाजी कंक हेही लढले. फार मोठी लढाई झाली. 5 दिवस लढाई चाललेली होती. 19, 20, 21, 22 आणि 23 नोव्हेंबर 1683 इतकी जबरदस्त लढाई या पोर्तुगीजांच्या विरुद्ध आम्ही दिलेली आहे. शिवाजी राजांच्या काळामध्ये कधी दुष्काळ पडला होता का? हा एक मोठा जन्माला आले दुष्काळ पडला. 1630 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीया म्हणजे उन्हाळ्या पहा महाराजांचा जन्म झाला. आणि त्या वर्षी जो पाऊस पडायचा की नाही पुढे, आता जन्म झाला त्यांचा फेब्रुवारीमध्ये, म्हणजे पुढे आता पाऊस पडायला पाहिजे. जून जुलै ऑगस्ट पाऊस पडलाच नाही. पाऊस पृथ्वी पारोशी राहिली. वाह वाह. आणि त्याही वर्षी पाऊस पडला नाही. आणि पुढच्या 31 सालातही पाऊस पडला. 1630 मध्येही पाऊस नाही, 31 मध्येही पाऊस नाही, अशी दैनावड आहे. पण ते त्यावेळे पण पुढच्या काळामध्ये भाग्य असं ते इथं मिळणे निसर्गाची कृपा म्हणा आणि महाराजांची दक्षताही तितकीच होते की प्रत्येक किल्ल्यावरचा साठा हा इतका पुरेपूर असायचा की 6 महिनेपर्यंत किल्ल्याला कमतरता असता कामा नये. शफाखाना म्हणजे दवाखाने याचाही पण उत्तम बंदोबस्त किल्ल्यावर असायचा की भोवतालच्या जनतेलाही पण त्या दवाखान्यांचा उपयोग झाला पाहिजे. आपल्या घरातलं जे उदाहरण आहे, आता एक गंमत सांगतो, हा विषय पुरा करतो आणि सांगतो. इतकी व्यवस्था स्वराज्यामध्ये पुढे आता महाराष्ट्र आत्ता जन्माला नाही म्हणून मी म्हटलं, पण जेव्हा ते मोठे झाल्यानंतर ऐन स्वराज्याच्या कामाला लागले. प्रजेकडे दुर्लक्ष नाही. दुष्काळ असला किंवा काही कमतरता पडली तर तिथे ताबडतोब मदत गेलीच पाहिजे. मग ती जनावरांच्या करता असो की माणसांच्या करता असो की किल्ल्यांच्या करता असो की सागरी गलबतांच्या करता असो, काही कमतरता पडता कामा नये. माणसं जपली पाहिजे. एका पत्रात त्यांनी लिहिलंय कादूजीच्या त्या पोराला लिहिले. त्या पोराचं नाव होतं बाजी सर्जेराव. त्याला पत्र लिहिले महाराजांनी की सांप्रत मोगलांची धावणी मुलखात सुरू झाली आहे. म्हणजे मोगलांच्या फौजा, औरंगजेबाच्या आपल्या शाहीसेखांच्या फौजा आपल्या मुलखात धावतायत, धुवांकूळ घालतायत, म्हणून ते शब्द वापरलाय. सांप्रत मोगलांची धावणी मुलखात सुरू झाली आहे. रयत सांभाळावी. वा. रयते धक्का पोचल्यास अवघे पाप तुमचे माथी, तुम्ही जबाबदार आहात. म्हणजे दुष्काळात जर रयतेला मदत मिळाली नाही
तर त्याचं पाप राज्यकर्त्यांवर. हो, हे तर स्वीकारलंच होतं. नाही, कर्तव्यच आहे पुढे, खरंच कर्तव्य आहे की रयतेला धक्का लागता म्हणे. पण जर उडी मारून मी पुढचे उदाहरण सांगतो. शिवाजी महाराजांच्या काळात एकही दुष्काळ नाही. आता नशीब म्हणायचं की दरवर्षी पाऊस असा अगदी नियमितपणे व्यवस्थित आला, पिकं छान चांगलं झालं. झी 24 तास एक पाऊल पुढे.